सर. किशनराव नमस्कार. सर, आपण दिलेल्या अंदाजाप्रमाणेच तंतोतंत अंदाज खरा ठरला आणि काल वादळी वाऱ्यासह अनेक भागात पाऊस आणि गारपीट पाहायला मिळालेली आहे. बरोबर. मग आजपासून पुढील अंदाज कसा राहील सर, याबद्दल सविस्तर माहिती द्या सर. नाही, आता कसं आहे, आपण अंदाज फार पुढचा देत नाहीत. हो, 2 ते 4 दिवसाचा. नाही, 4चा आपण 2च दिवसाचा अंदाज देतो, 48 तासाचा फक्त. हां हां हां. तर 48 तासात जो पावसाचा अंदाज आहे तो फक्त दक्षिणी भागामध्ये आहे. म्हणजे कुठे बीड पासून खाली लातूर, धाराशिव, सोलापूर आणि अगदी कोल्हापूर, सातारा आणि पुणे या भागावर त्याचा प्रभाव अधिक आहे. हां. त्याच्यानंतर इकडे पूर्व विदर्भात यवतमाळ, चंद्रपूर, गडचिरोली, वर्धा आणि वाशिम, हिंगोली या काही जिल्ह्यात स्थानिक वातावरण तयार होऊ शकतं. मात्र आपण असंही बघतो की हा सध्या अवकाळीचा प्रभाव आहे. कधी कधी जर उत्तरेकडील एखादा स्पेल, म्हणजे ज्याला आपण म्हणतो की WD चा प्रभाव जर काही भागावर तयार झाला तर थोडं मराठवाड्याच्या उत्तरेकडून देखील पावसाचं वातावरण तयार होऊ शकतं. पण ते तुरळक असेल, म्हणजे फार मोठ्या प्रमाणात ते असणार नाही. मेन जो प्रभाव आहे पुढे 48 तास तो दक्षिणेला आहे. त्यामुळं हे 2 दिवस फार महत्वाचे आहेत. कारण ज्या ज्या भागामध्ये शेती पिकं काढणं बाकी आहे त्या शेतीचं फार मोठं नुकसान आपण काल झालेलं बघितलेलं आहे. हो. काही फळबागांचं नुकसान झालंय, काही ठिकाणी कांदे काढणीचा प्रश्न निर्माण झालाय, काहींचे गहू काढायचे बाकी होते, नक्कीच. तर त्यांना देखील प्रॉब्लेम झालेला आहे. तर शेतकऱ्यांनी थोडं जे काय पीक, आता कसं असतं शेतातलं पूर्ण पीक एकदाच काढायला येत नाही. जो भाग काढायला आला तो जरी काढला तरी आपलं तेवढं पीक वाचू शकेल अशा पद्धतीने शेतकऱ्यांनी धोरण राबवण्याची आता गरज आहे. कारण आता आपण सगळं पीक काढायला येईल मग काढू असं जर आपण विचार केला तर मग मात्र आपल्याला काही नुकसान पण सहन करावं लागेल. कारण पुढचे 48 तासानंतरचे जे 48 तास आहेत ते जरा जास्त पावसाचे आहेत आणि यामध्ये सर्व महाराष्ट्रामध्ये पाऊस होणार आहे. याच्यात फक्त कोकण वगळता आणि थोडं नाशिक पश्चिम, नंदुरबार आणि धुळ्याचा पश्चिमी भाग सोडून बाकी गडचिरोलीत थोडा पाऊस कमी आहे. बाकी ठिकाणी सगळ्या जिल्ह्यात पावसाची नोंद होणार आहे. ठीक आहे सर, अगदी तंतोतंत शेतकऱ्याला समजेल अशी छान माहिती दिली, याबद्दल खूप खूप धन्यवाद सर.